नाना, काय सांगाल? आज आपण भिगवणमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे, एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यू प्रकरणाला एक वेगळं वळण लागताना दिसतंय. या मृत्यू प्रकरणी संशय जे काय निर्माण होत आहेत, याविषयी कसं बघताय आपण आणि याचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे? सर्वांना पहिल्यांदा सांगतो की या संदर्भामध्ये आपण पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसंग पत्रव्यवहार केलेला आहे आणि पत्रव्यवहार करत असताना त्यांना आपण असे विचारणा केलेली आहे की बाबा हे जे मयत आहे ते तुमच्याकडनं ज्या दिवशी तुम्हाला माहिती पडलं त्या दिवशी त्या बॉडीची अवस्था काय होती. तर माहितीनुसार त्यांच्या खबरीमध्ये सुद्धा त्यांनी 9 दिवसानंतरनं ती बॉडी आम्हाला मिळाली असं म्हटलेलं आहे आणि संशयाचा धागा त्याच ठिकाणावरती आहे की तो माणूस ज्या ठिकाणावरती मृत्यू पावला गेला त्या ठिकाणावरती तो कामगार आहे आणि एखाद्या कामगाराच्या जीवाचं चांगलं वाईट करण्याचं सर्व अधिकार हे व्यवस्थापकाकडे असतात. कारण एखादा कामगार तुमच्याकडे कामाला आल्यानंतरनं त्याच्या जीवाचं रक्षण करणं हे तुमची वैयक्तिक जबाबदारी राहते. मग ही सर्व जबाबदारी पहिल्यांदा कुणी टाळली हा महत्त्वाचा विषय. आणि या घटनेमध्ये साधारणतः 9-10 दिवसाचा वेळ त्या मृत्यूला झालेला होता. मग व्यवस्थापकाने डिसबॉडी करण्याचा वेळ घेतला का आणि मग प्रशासन आणि त्यांचे सर्व जे काय लागेबांधे आहेत किंवा व्यवहार आहेत ते पूर्ण होस्तोर त्यांनी ती बॉडी लपवून किंवा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे का. आणि जर त्यांचं असं म्हणणं असेल की बॉडीने आत्महत्या केली तर त्यांनी तसं प्रश्न करायला पाहिजे होतं की हो बॉडीने माणसाने आत्महत्या केली, परंतु त्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्याचं काही पुरावे दिसून आलेले नाहीत. मग आत्महत्या जर त्या माणसाने केलेली नाही तर VCR जो तुमचा आत्ता म्हणताय की तुम्ही येणार आहे तर त्याच्यामध्ये त्या बॉडीची डिस्पोज झालेली बॉडी डिस्कनेक्टेड झालेली बॉडी सगळी त्या बॉडीला ज्या त्या ठिकाणावरती जिल्हास्तरीयवरतीच्या आरोग्य डिपार्टमेंटने त्याची खरं सगळे ऑर्गन्स तपासायसाठी घ्यायला पाहिजे होते, परंतु तशा पद्धतीची प्रक्रिया राबवली गेली नाही. आणि हे जे प्रकरण आहे ना ह्याच ठिकाणावरती सगळं संशयास्पद आहे. आणि राहिला विषय याच्यात की हे का दडपलं जाते तर ह्या भागामध्ये जे वेश्य व्यवसाय करणारे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये याचं नाव अग्रभान्य भागामध्ये आहे ह्या हॉटेल्स. मग इथं आर्यन हॉटेल असतील किंवा अजून हॉटेल्स असतील, या ठिकाणावरती एकच व्यक्ती 4-5 हॉटेल्स चालवतोय. त्याच्यापासनं जी काय आर्थिक देवाणघेवाण आहे ती प्रशासकीय यंत्रणेकडे पोचत असल्या कारणाने त्या व्यक्तीला दाबण्यासाठी आणि त्या व्यक्तीला मदत करण्याचं काम ह्या सर्व लोकांनी करतायत. आणि मग हे सर्व लोक फक्त कशासाठी करतायत तर तो एक परप्रांतीय कामगार आहे आणि तो परप्रांतीय कामगार आपल्याला या ठिकाणावरती त्याच्या जीवाची कुठल्या प्रकारची किंमत नाही का, तो भारतीय नागरिक नाही का. मग त्याला भारतीय संविधानामध्ये जे संरक्षण दिलेलं आहे ते आपल्या महाराष्ट्रातल्या सरकारने द्यायचं नाही का, आपल्या लोकांनी त्याची बाजू घेतली नाही पाहिजे का. आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे आपल्या भागांमध्येच नाही तर इतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास परप्रांतीयांची संख्या भरपूर आहे. आज खालच्या स्तरावरची चतुर्थ श्रेणीमधली कामं करण्यासाठी ही परप्रांतीय लोक काम करत आहेत. आणि मग त्यांच्या जीवाची जरा आज एखादं प्रकरण दडपलं गेलं तर उद्याच्याला या भागामध्ये काम करण्यासाठी माणसं कुचरत्यान, त्यांच्या कामगारांच्या जीवाचं कोणतंही रक्षण होत नाही अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली तर इथल्या व्यावसायिक दृष्टिकोनात असणाऱ्या लोकांवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून भविष्यामध्ये अशा कामगारांवरती अशा कुठल्या पद्धतीची घटना घडू नये आणि त्यांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे. आपल्याकडे कामगार कल्याण महामंडळ आहे, मग ह्या व्यवस्थापकांनी त्याची कामगार महामंडळाकडे नोंद केली का. जर केलेली असेल तर त्याला नैसर्गिकरित्या जरी मृत्यू झाला तरी 3.5 लाख रुपये महाराष्ट्र शासन देते त्याच्या नातेवाईकांना. आणि जर अपघाती मृत्यू झाला असेल तर तरीसुद्धा त्याला 5 लाख रुपयाचं त्याला विमा पॉलिसी दिली जाते किंवा त्याला निधी दिला जातोय. मग मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या सर्व कामगारांचं संरक्षण करणं महाराष्ट्र सरकारचं जबाबदारी नाही का, शासनाची जबाबदारी नाही का. का फक्त आपल्याला कुणीतरी देतंय घेतंय म्हणून आपण त्याची बाजू घ्यायची नाही आणि चांगल्या माणसांचं किंवा चांगल्या कामगारांचं आपल्या इथं जर मृत्यू झाला तर त्याला आपण जबाबदार राहायचं नाही. म्हणजे ही जबाबदारी टाळणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे प्रथमतः. आणि हॉटेल व्यवस्थापकाचा काय गुन्हा आहे तर हॉटेल व्यवस्थापकाने
10 दिवसानंतर किंवा 9 दिवसानंतर त्या कामगाराचा मृत्यूदेह पाहायला म्हणतोय. अरे बाबा, तुझ्याकडे स्वतःकडे तो कामगार कामाला आहे, तो चेकआउट झाला का, तो कामावर आला का, तो का कामावर येऊ शकला नाही, याची जी देखरेख आहे बघण्याचं काम व्यवस्थापकाचं होतं, ते व्यवस्थापकांनी नीट केलेलं नाही. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रथम गुन्हा असा दाखल होतो त्या माणसाच्या विरोधात, ज्या हॉटेल व्यवस्थापक असेल किंवा मालक असेल त्यांना हलगर्जीपणा त्या मृत्यूला कारणीभूत ठरतो, त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना त्वरित अटक केली पाहिजे. जर तसं नाही झालं तर भीमा कोरेगाव स्तंभाच्या वतीनं येत्या एकादशी यात्रा आपली संपल्यानंतरनं एक तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणावरती छेडलं जाईल. आणि विशेषतः प्रशासनामध्ये जे सामील आहेत अधिकारी त्यांचे पुराव्यासह काही ऑडिओ रेकॉर्डिंग आम्हाला उपलब्ध झालेले ते आम्ही SP साहेबांपर्यंत, पर्यटन कमिशनर साहेबांपर्यंत पोच करू आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करू. जे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालेलं आहे ते कम्युनिकेशनचे काही प्रकार आम्हाला समोर आलेले ते आम्ही प्रशासनाला दाखवून देऊ. त्याचप्रमाणे मी या माध्यमातून त्या नातेवाईकांनाही आव्हान करेन की तुम्ही कोणत्याही दबावाला बळी पडू नका, तुम्ही कोणत्याही प्रकारचं कारण शोधू नका. आपण जगायला आलो, आपण कामाला आलो म्हणजे आपण कोणाचे गुलाम झालेलो नाही, तर आपण ह्या भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवा. तुमच्या बाजूने आम्ही आहोत. जर तुम्हाला कोणाची अडचण असेल तर आम्हाला तुम्ही निश्चित कळवा, मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्या बाजूने खंबीर उभा आहे तुम्हाला योग्य तो न्याय देण्यासाठी. ज्या त्या गोष्टीचा प्रयत्न करता येईल त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि स्तंभ तुमच्या पाठीमागे उभा राहील. नाना, याच्यामध्ये देवकते असतील किंवा चंदन शिवे असतील किंवा सत्य असतील, या तिघांच्या मध्ये जे मूळ मालक आहेत त्यांनी मात्र तक्रार दाखल केली नाही. कसं बघता याच्याकडे? नाही, मूळ मालकाचा विषय तक्रार दाखल करणे न करणे व्यवस्थापकांचा तो विषय आहे किंवा त्यांचा मॅनेजमेंटचा विषय आहे. तो कुणी तक्रार दाखल करायची, कुणी खबर द्यायचा, हा प्रश्न त्यांचा आहे. माझा ह्या सर्व व्यवस्थेवरती आरोप आहे ना. मालक त्याला जबाबदार आहे, मालकाचा व्यवस्थापक जबाबदार आहे आणि त्या लोकांनी त्या माणसाची जाणून बुजून हेळसांड केलेली आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचा मृत्यू झालेला यांना माहीत असेल तर त्यांनी ते झाकून ठेवलेलं आहे आणि जर नसेल तर त्याच्याकडे ती बघितलेलं नाही. आणि मग हे बघितलं का नाही हाच माझा प्रश्न आहे आणि त्या जीवाची काळजी का घेतली गेली नाही हा माझा प्रश्न आहे. म्हणून त्यांच्यावरती हलगर्जीपणाचा प्रथमतः गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि नंतर त्यांच्यावरती 302 गुन्हा दाखल केला पाहिजे.